नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण उपवासासाठी खास राजगिऱ्याची भाकरी, टोमॅटोची झटपट चटणी आणि बटाट्याची भाजी करणार आहोत। आजची उपवासाची थाळी खूपच पौष्टिक आहे आणि पोटभरीचही आहे। ही थाळी उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर मी तोंडी लावण्यासाठी उपवासाची टोमॅटोची चटणी करणार आहे। त्यासाठी मी टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे आणि साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देते। चटणी करण्याकरता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग टोमॅटोच्या फोडी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आधी असंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं टोमॅटो आपल्याला छान नरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिखटपणा किती हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मी आलं टाकलेलं आहे आणि तिखट तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या इथे टाकू शकता। तेलामध्ये असं मिरच्या आणि आलं परतून घेतल्यामुळे त्याचं कच्चेपणा निघून जाते आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटोच्या फोडी लवकर नरम पडतात आणि टोमॅटोच्या फोडी नरम होईपर्यंत 3-4 मिनिटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि छान टोमॅटो नरम झाल्यानंतर मग आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचे दाणे टाकून घ्यायचे आहे। शेंगदाणे मंद आचेवर छान मस्त भाजून वरची मी साल काढून मग वापरलेली आहे। शेंगदाण्यामुळे चटणी एकदम मस्त टेस्टी लागते। आता मी 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणं ऑप्शनल आहे। मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि जर भाजलेल्या जिऱ्याची पूड जर नसेल तर तुम्ही यामध्ये अख्खं जिरा टाकलं तरीही चालेल। जिरे पूड टाकल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि हे हलकं मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिक्सर जारला आपण टाकून घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं वाटतेवेळी मी साखर टाकलेली आहे। साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होते आणि चटणी छानही लागते आणि आधी मी पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून ह्याला छान स्मूथ चटणी करून घेणार आहे आणि तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट ठेवायचे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या। मी साधारण थोडंसं पातळसरच ठेवलेलं आहे आणि हे एकदम अगदी स्मूथ वाटलेलं आहे। ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे। कशासोबतही आपण ही चटणी खाऊ शकतो। उपवासाच्या थालीपीठाबरोबर किंवा उपवासाच्या पराठ्यांबरोबर ही चटणी अगदी छानच लागते। मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून मी चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे आणि कलर मला थोडा अजूनही थोडा लाल वाटत नाही आहे त्यामुळे मी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि वरून मी जिऱ्याची फोडणी करून घेतलेली आहे। थोडंसं तेल गरम करून मी जिरा तडतडू दिलेला आहे आणि जिऱ्याची फोडणी मस्त आपल्या या चटणीवर टाकून घेतलेली आहे आणि ही आपली लाल टोमॅटोची चटणी बनून रेडी आहे आणि कशासोबतही ही चटणी तुम्ही खाऊ शकता। आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। त्यासाठी मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि वरची साल काढून मी त्याचे तुकडे करून घेते। मी मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर जिरा टाकून घेतलेला आहे आणि जिरा छान तडतडलं की मग हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहे। उपवासाची झणझणीत भाजी मी बनवणार आहे। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे। खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर मी वाटून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि बटाटे टाकून झाल्यावर 1 मिनिटभर हे छान परतून घेऊया आणि आपली भाजी ही आता ऑलमोस्ट झालेलीच आहे। फक्त आता वरून थोडंसं दाण्याचं कूट मी टाकून घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून त्याची जाडसर कूट मी करून वापरलेली आहे आणि दाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीला टेस्टही छान येते। आता ही भाजी आपली बनलेली आहे। आता आपण करूया राजगिऱ्याची भाकरी। त्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी रेडीमेडच पीठ वापरत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रोटीन, आयरन, कॅल्शियम आणि खूप प्रमाणामध्ये फायबर्स असतात। भरपूर फायबर्स असल्याकारणाने हे खूपच पोटभरीचं पण आहे। आता मी काय केलेलं आहे, पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि गरम पाणी थोडंसं टाकून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सॉफ्ट भाकरी पाहिजे असेल तर पूर्ण गरम पाण्याचाच वापर करून तुम्ही कणिक मळून घ्या। मी थोडीशी कडकच भाकरी बनवणार आहे त्यामुळे मी गरम पाणी थोडं वापरलेलं आहे आणि कणिक तिंबतेवेळी थोडं थंड पाण्याचा वापर केलेला आहे। जर हवं असेल तर तुम्ही फक्त गरम पाण्याचाच वापर करून सॉफ्ट तुम्ही बनवू शकता। आता हे छान तिंबून घेतलेलं आहे आणि मऊ आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे। छान मऊसर आपलं हे गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण हे लाटून भाकरी करून घेऊया म्हणजे पटकन आपली भाकरी फास्ट तयार होईल आणि थोडंसं कोरडं पीठ मी वापरलेलं आहे लाटतेवेळी आणि तुम्हाला किती जाड किंवा पातळ हे भाकरी बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते गोळा वापरू शकता।
आणि मी थोडीशी मोठीच एक भाकरी बनवत आहे। उपवासाच्या वेळी जर एक भाकरी जरी तुम्ही ही बनवून खाल्ली तरी दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही, कारण यामध्ये भरपूर फायबर्स असल्याने पोटही आपलं भरल्यासारखेच वाटणार। ही भाकरी उपवासासाठी खूपच पोटभरीचं आहे आणि आता हे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हे बनवून घ्यायचं आहे, जाड किंवा पातळ। आणि आता तावा मी तापत ठेवलेला होता। आता ताव्यावर ही भाकरी टाकून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी अगोदर स्लो ठेवलेली आहे आणि वरून आपण पाणी लावून घ्यायचं आहे, आपण जसं नॉर्मल ज्वारीच्या भाकरीला आपण पाणी लावतो त्याप्रमाणे। आणि आता गॅसची फ्लेम मी हाय करून घेतलेला आहे आणि साईडने थोडंसं आपल्याला हे लूज करून घेऊन नंतर हे याला पलटी करायचं आहे। वरची साईड थोडीशी सुकत आली की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। आणि आता गॅसची फ्लेम मी मीडियम करून घेतलेली आहे आणि मीडियम गॅस फ्लेमवर खालची बाजू छान मी खरपूस भाजून घेत आहे। आणि तुम्हाला कशी भाकरी कडक किंवा कशी नरम पाहिजे त्यानुसार तुम्ही हे भाजून घ्या। आता भाकरी पलटून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी हाय करून घेतलेला आहे, त्यामुळे भाकरी फुगण्यास मदत होते। जर तुम्हाला भाकरीला टम्म फुगवायची असेल तर तुम्ही ताव्यावर भाजून घेण्यापेक्षा डायरेक्ट बर्नरवर तुम्ही हे ठेवून भाकरीला टम्म फुगवून घेऊ शकता। मी आज ताव्यावरच करत आहे आणि लोखंडी ताव्याचा वापर मी केलेला आहे। मी थोडंसं कडकच भाकरी भाजून घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कडक किंवा नरम भाजून घेऊ शकता। आणि गरम गरम भाकरीला तुम्ही तूपही लावून घेऊ शकता, मी काही तूप वगैरे लावून घेतलेलं नाहीये। आणि बघा ही मस्त आपली भाकरी झालेली आहे। हे पहा, आपलं उपवासाची थाळी बनून रेडी आहे आणि खूपच पौष्टिक आणि झटपट आपली ही उपवासाची थाळी बनते। या उपवासाच्या थाळीमध्ये पौष्टिक राजगिऱ्याची भाकरी, बटाट्याची भाजी, टोमॅटोची चटणी, पपई, ड्रॅगन फ्रूट आणि पेंट खजूरही सर्व केलेला आहे। ही थाळी एकदा बनवून पहाच आणि उपवासासाठी तर एकदम परफेक्ट आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।